छत्रपती संभाजीनगरमध्ये समता परिषदेचे जोडे मारो आंदोलन। शिंदे गटाच्या संजय गायकवाड आणि भुजबळांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे समता परिषद आक्रमक। संजय गायकवाडांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन। रोहित पवारांची 5 तासांपासून ईडी चौकशी सुरू। बारामती अॅग्रो प्रकरणी रोहित पवारांची दुसऱ्यांदा ईडी चौकशी। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये शरद पवार गटाचं घंटानाद आंदोलन। रोहित पवारांवरील ईडी चौकशीच्या निषेधार्थ सरकार विरोधात जोरदार निदर्शनं। पिंपरी चिंचवडमध्ये रोहित पवारांवरील ईडी कारवाई विरोधात शरद पवार गटाचं आंदोलन। घंटानाद आंदोलन करत कारवाईचा निषेध करण्यात आला। नंदुरबारमध्ये रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून घंटानाद आंदोलन करण्यात आलं। रोहित पवारांच्या ईडी चौकशीसाठी विरोधात शरद पवार गटाचं नागपुरात आंदोलन। ईडी कारवाईचा करण्यात आला तीव्र निषेध। नोकर भरतीची शरद पवार गटाची मागणी। बीडमध्ये रोहित पवारांवरील ईडीच्या कारवाई विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वात आंदोलन। आंदोलकांची भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी। रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधात परभणीमध्ये शरद पवार गटाचं आंदोलन। जिल्हा कचेरीमध्ये घंटानाद आंदोलन। भाजप सरकार विरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। बीडच्या परळीमध्ये ईडी विरोधात शरद पवार गट आक्रमक। उपविभागीय कार्यालयावर कार्यकर्त्यांची निदर्शनं। भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी। जळगावात रोहित पवारांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ शरद पवार गटाचं रास्ता रोको आंदोलन। आकाशवाणी चौकामध्ये जोरदार घोषणाबाजी। हिंगोलीमध्ये आमदार रोहित पवारांवरील ईडी कारवाई विरोधात शरद पवार गटाचं आंदोलन। ईडी आणि भाजप विरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते माजी नगरसेवक पवनराजे राळेभात यांचा भाजपमध्ये प्रवेश। राम शिंदेंच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश। आमदार रोहित पवारांना मोठा धक्का। 5 महिन्यानंतर मनोज जरांगे पाटील घरी परतणार। जालन्यामध्ये जरांगे पाटलांची दुचाकी रॅली। थोड्याच वेळामध्ये अंकुशनगर मोहिते वस्तीतील राहत्या घरी पोहोचणार। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील संत एकनाथ महाराजांच्या समाधीचं जरांगे पाटलांनी घेतलं दर्शन। पैठणमध्ये जरांगे पाटलांचं जोरदार स्वागत। अंतरवाली सराटी इथं शेकडो शिक्षकांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकांना वाढीव अनुदान मिळवून देण्यासाठी भेट घेतली आहे। सरकारशी बोलून मार्ग काढण्याची केली मागणी। रत्नागिरीमध्ये 4 फेब्रुवारीला छत्रपती संभाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं अनावरण। जिजामाता उद्यानातील पुतळ्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात। देखण्या आकर्षक पुतळ्याची पहिली झलक खास TV9च्या प्रेक्षकांसाठी। मनसे पदाधिकाऱ्यांकडून ढोल ताशाच्या गजरामध्ये राज ठाकरेंचं स्वागत। आजपासून 3 दिवस राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर। सरकारच्या अध्यादेशाचा ओबीसी समाजाकडून विरोध। अध्यादेश रद्द करावा ओबीसी समाजाची मागणी। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी संघटनांचं आंदोलन। ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आंदोलकांचा आरोप। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी महासंघाचं आंदोलन। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याला आंदोलकांचा विरोध। अजित पवार यांच्या बारामतीतील घराबाहेर ओबीसी संघटनांचं आंदोलन। ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा आंदोलकांचा आरोप। धुळ्यामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा मराठा आरक्षण अध्यादेशाला विरोध। समता परिषदेचे कार्यकर्ते रस्त्यावर। बीडमध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी संघटनांचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। ओबीसी आरक्षणाला संरक्षण देण्याची केली मागणी।
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला ओबीसी संघटनांचा विरोध. अहमदनगरच्या राहतामध्ये ओबीसींचा तहसील कार्यालयावर मोर्चा. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांचा विजापूर पंढरपूर मार्गावर रास्ता रोको. रक्त घ्या पाणी द्या अशी मागणी घेऊन 65 गावचे ग्रामस्थ आक्रमक. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. पंढरपूरमध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हिंदू मुस्लिम एकता मंचच्या वतीनं उपोषण. तहसील कार्यालय पंढरपूर येथे आमरण उपोषणाला सुरुवात. उपोषणाचा अनेक समाजाचा उपोषणाला पाठिंबा. वाढवण बंदर विरोधात बंदर विरोधी संघर्ष समितीचा बोईसर इथल्या प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयावर मोर्चा. वरिष्ठ अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्यानं आंदोलक आक्रमक. हिंगोली जिल्ह्यामध्ये 2023 वर्षाचा पीक विमा लागू करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू. भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये आम आदमी पक्षाची जोरदार निदर्शनं. तलाठी भरती व पेपर फुटीच्या प्रकरणांसंदर्भात विविध मुद्द्यांवरून कार्यकर्ते आक्रमक. आज हिंदुत्ववादी संघटनांकडून अक्कलकोट शहर बंदची हाक. हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला मारहाण केल्याच्या निषेधार्थ बंद. आरोपीवर गुन्हे दाखल करून तत्काळ कारवाईची मागणी. खेड रेल्वे स्थानकातून कंटेनर वाहतूक सुरू होणार. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत कंटेनर वाहतूक सुरू करण्याचे कोकण रेल्वेचे प्रयत्न. जवळच्या भुसावळ बाजार समितीमध्ये जळगावच्या भुसावळ बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याला 1000 ते 1200 रुपये दर, तर दुय्यम प्रतीच्या कांद्याला 600 ते 800 रुपये प्रति क्विंटल दर. लागवडीचा खर्च निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल. वाशिममध्ये बदलत्या हवामानामुळे संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. शासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी. नांदेडमध्ये कोथिंबीराला 1 रुपये दर. संतप्त शेतकऱ्यांना 1.5 एकरवर कोथिंबीर पिकावर जनावर सोडली. लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल. लातूरच्या आडस बाजारामध्ये तुरीला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव, तर सोयाबीनच्या दरामध्ये घसरण सुरू. सोयाबीनला भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेडमध्ये 1 एकर मिरची लागवडीतून 3 लाखांचं उत्पन्न. शेतकरी मोहनराव नरवाडेंकडून वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीतून आर्थिक स्रोत वाढवण्याचं आवाहन. परभणीमध्ये सोयाबीनची खुल्या बाजारामध्ये हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी. शहरामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची आमदार मेघना बोर्डीकर यांची मागणी. नांदेडमधील शेतकऱ्यांचा सूर्यफूल लागवडीकडे कल. सूर्यफूल रब्बी, खरीप आणि उन्हाळी या तिन्ही हंगामामध्ये येणारं पीक असल्यानं लागवडीमध्ये वाढ. परभणीमध्ये शासनाकडून दुष्काळ सदृश स्थिती जाहीर. मात्र शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित. तर बँकांचाही कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे तगादा. गोंदिया जिल्ह्यामध्ये धान खरेदीसाठी 15 दिवसांची मुदतवाढ. हजारो शेतकऱ्यांना दिलासा. 15 फेब्रुवारीपर्यंत धान खरेदी सुरू राहणार. धाराशिव शहरामध्ये रन फॉर इक्वेलिटी अंतर्गत स्त्री पुरुष समानता जनजागृती रॅली. डॉक्टर बापूजी साळुंखे विद्यालयाच्या वतीनं रॅलीचं आयोजन. भारतीय तटरक्षक दलाच्या 48व्या वर्धापन दिनानिमित्त बाईक रॅलीचं आयोजन. रत्नागिरी ते मुंबई अशा 400 किलोमीटर बाईक रॅलीमध्ये 23 जवानांचा उत्स्फूर्त सहभाग. उद्यापासून चंद्रपूरमध्ये 3 दिवस जाणता राजा महानाट्य. शहरातील सांदा क्लब मैदानावर रंगणार सोहळा. गुजरातच्या बडोद्यामध्ये झालेल्या रांगोळी स्पर्धेत चेतन मोहितेंच्या रांगोळीला गोल्ड मेडल. राजेंद्र दिंडोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रांगोळी स्पर्धेचं आयोजन. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मुस्लिम बांधवांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. धाराशिवमध्ये मुस्लिम बांधवांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्यापासून सुरुवात. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दीपक केसरकरांची प्रमुख उपस्थिती असणार. प्रवाशांना जागेवर तिकीट द्या. पीएमएल प्रशासनाचा पिंपरी चिंचवडमधील वाहकांना इशारा. वाहकांकडून नागरिकांना स्वतःच्या जागेवर बोलावून तिकीट घेण्याचं सांगितलं जाण्याचे प्रकार उघडकीस. बुलढाण्याच्या देऊळ घाटामध्ये पाहणी करण्यासाठी गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचा संताप. सुशोभीकरण करण्यापेक्षा स्वच्छतागृह बांधा. ग्रामसेवकासह कर्मचाऱ्यांना खडेबोल. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर नगर परिषदेतील अभिलेख गहाळ. नागरिक त्रस्त. सेवानिवृत्त प्राचार्यांकडून चौकशीची मागणी. लातूर जिल्ह्यामध्ये 132 कोटींचा निधी खर्चाविना पडून. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पायाभूत सुविधांसाठी देण्यात आलेला निधी खर्चाविना पडून. खर्चामध्ये कामचुकारपणा करणाऱ्या ग्रामपंचायतींची चौकशी होणार.
अमरावतीच्या आदिवासी भाग असलेल्या चिखलदऱ्यामध्ये 100 गावांवर पाणी टंचाईचं सावट. 3 तालुक्यांमध्ये 26 टँकरने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय. तब्बल 300 कोटींची थकबाकी राहिल्यानं महावितरणकडून अहमदनगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा वीज पुरवठा खंडित. परिणामी शहरातील पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम. अमरावती महानगरपालिकेवर 3,95,00,000चं वीज बिल थकीत. महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई होण्याची शक्यता. वाशिम जिल्ह्यामध्ये आजपासून घंटागाड्या पूर्ववत सुरू. पगार थकल्यानं 2 दिवस कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं होतं. वर्ध्यात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृतीपर उपक्रम. अपघातग्रस्तांना मदत करण्याबाबत प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन करण्यात आलं. कराड विमानतळाच्या विस्तारीकरणासह नाईट लँडिंगचं काम वर्षभरात पूर्ण होणार. भूसंपादनासह संबंधित कामांना गती देण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे अधिकाऱ्यांना आदेश.